जैनिझमचं मंदिर आहे, पण ते सध्या बंद असल्या कारणाने आपण आतले देव बघू शकत नाही. माझा भाचा खूप दमलेला असताना तरी पण बिचारा चालतोय. त्याच्या कार्याला सलाम है ना, राहुलच्या कार्याला सलाम म्हटलं. खूप मेहनतीने चालतोय पोरगा. हे जैनिझमचं देवता. वाव किती सुंदर. माय गॉड. जैन चरण पादुका. आणि इकडे जर बघितलं तर जैन धर्माचे जे पण दिगंबर जैन आहेत त्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या. वाव सो ब्युटिफुल. हा आहे मांगी. अशा मूर्त्या आहेत पूर्ण महावीर जैन. हा झाला मांगीचा व्ह्यू. आणि हा जो आहे हा तुंगीचा व्ह्यू आहे इकडच्या साईडला. जर आपण व्यवस्थित बघितलं तर दिगंबर जैनचं आहे ते जैन चरण. इकडे बघ माग बघ. जैन समाजाला रिप्रेझेंट करते. मोस्टली दिगंबर जैन जे इथं ऑलरेडी मेन्शन आहे त्यांची प्रतिमा, त्यांचे मूर्तीचरण आणि पादुका हे खूप जास्त उंचावर आहे. इथं कुंड आहे. आणि जर खाली बघितलं तर खूप सारी काही. आम्ही मांगी या फॉर्टवरती आहे. जास्त हवा चालू आहे. सुंदर वाटतंय मला.
ते पूर्ण मांगी. जो आहे दिगंबर जैन परंपरानुसार जे प्राचीन आचार्य होते रवी यशनंजी, त्यांचं आय थिंक 16व्या स्वर्गाच्या हिशोबाने आय थिंक हे प्राचीन चरणचिन्ह बनवलं आहे. तर आम्ही मांगी फोर्टच्या खाली उतरत आहोत. उतरताना एवढं इझी वाटत आहे, आमची काठी पण पडून गेली. पण चढताना जी लागली होती नेक्स्ट लेवल. सो विल जस्ट पुट ऑल एफर्ट्स टू डिक्लाइन. भगवान ऋषभदेवची जी मूर्ती ना त्याच्याकडे जाते. एवढा मोठा रस्ता, 108 फुटाची मूर्ती आहे ही. 108 फूटची मूर्ती आणि इथून हा सारा व्ह्यू जर आपण नीट बघितला प्रॉपर तर असं काही दिसतं. हा जो आहे समोरचा तो तुंगी माझी तर इथून दिसणार नाही. आणि जी मूर्ती 108 फूटची आहे, ऋषभदेव असं नाव आहे या मूर्तीचं. लिटरली विश्वास नाही होते की आम्ही एवढ्यावरती होतो, ऑलमोस्ट टॉपला. आणि आता थोडा वेळ झाला आम्ही एवढ्या खाली. आणि खाली म्हणजे अजून बरंच बाकी आहे, जसं अजून थोडंसं राहायला. इतकं खाली जायचं आहे, जास्त पाय दुखत आहे. इकडे तुंगी, मागे तुंगी. एक्सपिरियन्स इज अनफॉर्गेटेबल. You know, it's a lifetime impressive in my mind.